मुलींनो, प्रेम करताना विचार करून करा. कारण प्रेमामध्ये जीव दिलाही जातो आणि जीव घेतलाही जातो. आणि ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे. ह्या जगामध्ये प्रेम करणारी खूप लोक कमी आहेत. 99% लोक प्रेमाच्या नावाखाली टाइमपास करणारी आहेत आणि 1% लोक जी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच लोक आता शेवटपर्यंत प्रेम करणारी आहेत, शेवटपर्यंत साथ देणारी आहेत. आणि लग्न करताना जोडीदार असाच लागतो जो आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल, सुखदुःखात साथ देईल, आपलं सुख स्वतःचं सुख समजेल, आपलं दुःख स्वतःचं दुःख समजेल, आपल्या अडीअडचणीमध्ये तो आपल्या पाठीशी उभा राहील, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तू पुढं हो, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणणारा आपल्याला जोडीदार हवा असतो. आणि तेच ओळख आपल्याला करणं गरजेचं असतं, तेच ओळखून घेणं आपल्याला गरजेचं असतं. कारण आपण घेतलेल्या निर्णयावरती आपल्याला पछतावा नाही झाला पाहिजे, हेच मेन असतं. आता येऊया वैष्णवीच्या बालपणाकडे. मी वैष्णवी अनिल कसपटे यांची लाडकी लेक, आई बाबांच्या कुशीत लाडाकोडात वाढलेली. मी माझं बालपण खूप आनंदाने हसत खेळत गेलेलं. आई आणि बाबांनी मला कधीच कशाची कमी पडू दिली नव्हती. बाबांच्या खांद्यावर बसून जगाची ओळख करून घेतली होती. माझं बालपण आणि शिक्षण अगदी लाडात पार पडलं होतं. मी कोणती गोष्ट मागितली आणि ती पूर्ण नाही झाली असं कधीच झालं नाही. आता कॉलेज जीवनाकडे माझा प्रवास सुरू झाला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. माझ्या आयुष्यात शशांकचा प्रवेश झाला. शशांक माझ्यावर खूप प्रेम करायचा. प्रथम दर्शनी तर तसंच दिसू लागलं होतं. पण म्हणतात ना दिसतं तसं कधीच नसतं. मी शशांकच्या गोड बोलण्यात इतके आले की चांगल्या वाईटाची मला भानच नाही राहिलं. आम्ही ह्या प्रेमाच्या पायात लग्न करायचं ठरवलं आणि वैष्णवीने घरी तसं सांगितलंही. पण जसं सांगितलं वैष्णवीने तसंच कसपटे कुटुंबियांनी हगवणेंची पूर्ण माहिती काढायला सुरुवात केली. तर त्यांच्या लक्षात आलं की हे हगवणे कुटुंबीय वादग्रस्त आणि हैवानियतचं कुटुंब आहे. यांनी वैष्णवीला खूप समजावलं, आपण आपल्या तोलामोलाचं स्थळ पाहू, पण हगवण्यांच्या घरी नको. कारण कसपटे यांनी हगवण्यांची पूर्ण माहिती काढली होती. त्यांच्या हैवानियतची माहिती होताच वैष्णवीला प्रेमानं समजावण्यात आलं होतं. आणि अनिल कसपटे यांनी दुसरी स्थळं बघण्यास चालूही केलं. पण शशांकनं त्यातही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. 2 स्थळांना त्यानं स्वतः फोन करून धमकावलं की आम्ही लग्न करणार आहोत आणि तुम्ही मध्ये यायचं नाही. आमचं प्रेमविवाह आम्ही करायचा ठरवलेला आहे. त्यामुळे वैष्णवीच्या वडिलांना कोणताही पर्याय उरला नाही. स्वतःची इज्जत जाऊ नये, स्वतःची इज्जत व्यवस्थित राहावी ह्याच्यासाठी, आपल्या मुलीच्या हट्टापायी, आपल्या मुलीच्या सुखासाठी कसपटे कुटुंबियांनी वैष्णवी आणि शशांकचा प्रेमविवाह करून देण्याचं ठरवलं. पण ह्यातही त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी हगवणे कुटुंबियांनी कसपटे कुटुंबियांकडं खूप भल्या मोठ्या हुंड्याची मागणी केली. फॉर्च्युनर गाडी, त्याच्यामध्ये 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, काय नाही दिलं, थाटामाटात लग्न, ह्या सगळ्या गोष्टी कसपटे कुटुंबियांनी केलं. पण शेवटी झालं का? इतकं सगळं दिलं पण फक्त 2 करोडसाठी वैष्णवीला छळ करून मारलं गेलं. आणि खरंच ही खूप घृणात्मक गोष्ट आहे. कारण इतकंही क्रूर कुणी असू नये, इतकंही नालायक आणि क्रूर पातळीची व्यक्ती असणं काय असतं हे हगवणे कुटुंबियांकडून समजून घ्यावं.